नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की पूर्णाजी बोलत असते, माझ्या मनातली नाचून जशी वागेल ना अगदी तशी वागलीस तू, आणि म्हणूनच सुभेदारांची सून असल्याचा मान तुझा आहे. असं म्हणून पूर्णाजी आपल्या हिरोईनच्या हातात चाव्या देते आणि बोलते, आजपासून आपलं हे घर तुझ्या ताब्यात देते. आपली हिरोईन रडायला लागते. ती रडत रडत बोलते, पूर्णाजी मला कुठलाही मान कुठलाही हक्क नकोय, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. आणि आपली हिरोईन पूर्णाजीच्या पाया पडते. पूर्णाजी तिला आशीर्वाद देते आणि आपली हिरोईन पूर्णाजीला मिठी मारते. आपला हिरो मनातच बोलतो, कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस सायली अर्जुन सुभेदार. प्रतापराव बोलतात, पूर्णाई खरंच ना, आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आपला हिरो बोलतो, सॉरी पूर्णाई, मला असं वाटत होतं की तू माझ्या बायकोला उगाचच ओरडतेस, म्हणून मी तुला सांगणार होतो की असं करत जाऊ नकोस, पण तू तर एकदम आज वेगळा सरप्राईज दिलास. अश्विन बोलतो, सरप्राईज? अरे सरप्राईज नाही, शॉक दिलाय, शॉक. कल्पना बोलते, पण खरंच मला प्रचंड आवडलेला हा पहिला शॉक आहे. पण पूर्णही खरं सांगू, तुम्ही जेव्हा सायलीकडून किल्ले काढून घेतल्या ना तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. आपला हिरो बोलतो, आणि माझी बायको रडायचं थांबतच नव्हतं हिचं, पण आता खुश आहे बायको. हा सॉरी सॉरी सॉरी, सुभेदारांची ऑफिशियल सून राईट. आपली हिरोईन बोलते, आता खूप छान वाटतंय मला, पण पूर्णाजी या किल्ले तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या ना, मला लागतील त्यावेळेला घेईन मी तुमच्याकडून. पूर्णाजी बोलते, नाही बाळा, राहू दे तुझ्याकडेच. कल्पनाने फक्त ह्या तुला किल्ल्या दिल्या, पण मी तुला तुझे सगळे अधिकार दिलेत. प्रतापराव बोलतात, हो, आणि कल्पनाला आता रिटायर करून टाकलेत. कल्पना काही काळजी करू नको, आपण हे घर सायली आणि अर्जुनच्या ताब्यात देऊ आणि मस्तपैकी वर्ल्ड टूर करून येऊ. कल्पना बोलते, वर्ल्ड टूरचं आपण नंतर बघू, पण सायली या घरची होम मिनिस्टर झाली हे मात्र नक्की. अस्मी मनातच बोलते, पूर्णाजी जर सायलीच्या विरोधात नसेल तर सायलीला या घरातून कसं काढायचं. आपला हिरो आपल्या हिरोईनकडे नुसता बघत असतो. ते पाहून पूर्णाजी बोलते, अर्जुन बायकोकडे नुसता बघतच राहणार का काय? देवासमोर हात कोण जोडणार आहे? चला आरती करून घेऊया. प्रतापराव बोलतात, हा अर्जुन, आता मात्र अगदी खरा नवरा शोभलास तू, बायकोच्या परवानगीशिवाय पाऊल कुठे टाकत नाहीस, अगदी माझ्यावर गेलायस. आपले हिरो आणि हिरोईन पूजा करत असतात. अस्मी तन्वीला व्हिडिओ कॉल करते. तन्वी अस्मीचा व्हिडिओ कॉल उचलते आणि शॉक होते. अस्मी तन्वीला सांगते की काय बोलू नकोस, नुसती बघ. इकडे आपला हिरो बोलत असतो, बायको आज आरती तू कर, मी फक्त हात लावतो. आपली हिरोईन बोलते, अहो असं काय, तुम्ही धरा ना तबक. पूर्णाजी बोलते, आता घराची जबाबदारी घेतलीस ना, आता तबकाची पण घे, म्हणजे पूजा अगदी खास होईल. आपले हिरो आणि हिरोईन जोडीने पूजा करतात. तन्वीचा जळफळाट होतो. पूजा झाल्यानंतर आपले हिरो आणि हिरोईन सर्वांच्या पाया पडतात. कल्पनाच्या पाया पडल्यानंतर कल्पना त्यांना आशीर्वाद देते. अष्टपुत्र भाऊ असं नाही म्हणणार मी, पण 2 मुलं तर नक्कीच व्हायला पाहिजे. पूर्णाजी बोलते, प्रताप, कल्पना, तुम्ही दोघांनी हे घर जसं समर्थपणे सांभाळलं ना, तसंच अर्जुन आणि सायली ही सांभाळतील. अस्मिता फोन कट करते आणि ती तिच्या रूम मध्ये निघून जाते. अस्मी परत तन्वीला फोन लावते. अस्मी बोलते, आमच्या घरात काय चाललंय बघितलंस ना, प्रलय आलाय, नुसता प्रलय. तन्वी बोलते, अगं अस्मिता, पण हे सगळं नक्की झालंच कसं, म्हणजे पूर्णाजीने अर्जुन आणि सायलीला एकत्र आरती करूच कशी दिली? अस्मी बोलते, अगं एवढंच नाही, पूर्ण आजीने स्वतःच्या हाताने तिजोरीच्या किल्ल्या सायलीच्या हातात दिल्या आणि ऑफिशियली तिला सून म्हणून स्वीकारलं सुद्धा. तन्वी बोलते, मला घरात यायची बंदी आणि त्या सायलीला सुनेचा मान, हे सगळं उलटच कसं काय घडतंय? पण अस्मी बोलते, अगं तुझंच नशीब वाईट आहे आणि तुझ्या बरोबर माझं पण आता आयुष्यभर त्या सायलीला माझी वहिनी म्हणून स्वीकारावं लागणार आहे. तन्वी बोलते, नाही अशी हार मानून नाही चालणार. अस्मिता तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणजे तुझा सपोर्ट आहे ना मला? अस्मी बोलते, अगं माझा सपोर्ट आहेच ग तुला, पण तू सारखी माती खातेस ना, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. तन्वी बोलते, आता नाही खाणार माती. अस्मिता तू फक्त ना त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मला आणून दे, मग विजय आपलाच आहे ग. एकदा पूर्णाजीला कळू देत की सायली आणि अर्जुन कसं फसवतात तिला ते, मग हे जे सुनेचा मान देणं वगैरे आहे ना, हे सगळं हवेत विरून जाईल ग. अस्मी बोलते, हा तू म्हणतेस ना तसंच होईल, आणि मी ना अर्जुनच्या रूमवर लक्ष ठेवून आहे, जसा मला चान्स मिळेल ना तशी मी ती फाईल शोधून काढणारच आहे आणि मी तुला लगेच अपडेट करेन ना. बरं चल मी ठेवते, आरती झाल्या मी माझ्या रूम मध्ये आले ना, उगाच कुणाला संशय नको यायला. अस्मिता फोन ठेवते. पुढे आपण पाहतो की आपले हिरोईन पूर्णाजीने दिलेल्या चाव्या हातात घेऊन पूर्णाजी जे बोललेलं असतं ते आठवत असते. ते आठवून आपल्या हिरोईनला खूप चांगलं वाटत असतं. एवढ्यात आपला हिरो येतो आणि बोलतो, मिसेस सायली तुम्ही? आपली हिरोईन बोलते, सर प्लीज तुम्ही मला या गोष्टीची आठवण करून देऊ नका की मला जो मान मिळालाय तो खरा नाहीये, कारण आपलं लग्नच झाले नाहीये आणि पूर्णाजीनी मला आपलं मानलंय. या आनंदावर विरजन घालू नका सर प्लीज. आपला हिरो बोलतो, पण मला असं काहीच म्हणायचं नव्हतं खरंच, उलट मी या विचारात होतो की पूर्णाजीने पहिल्यांदा तुम्हाला
सुभेदारांची सून म्हणून ऍक्सेप्ट केलंय, मग तरीही तुम्ही रडताय का? आपली हिरोईन बोलते, आनंदाश्रू आहे ते सर. आज मला इतका आनंद झाला ना, तो मी शब्दात सांगू शकत नाहीये. मी ना एवढे दिवस पूर्ण आजींना तुमची आजी मानायचे, पण आता त्या माझ्या आजी पण झाल्यात. त्यांनी जेव्हा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवला ना, तेव्हा असं वाटलं की मी जग जिंकले. आपला हिरो हळूच जाऊन कडी लावतो आणि आपल्या हिरोईन जवळ येतो बोलतो, मिसेस सायली डान्स. आपली हिरोईन बोलते, म्युझिक शिवाय. आपला हिरो मोबाईल मध्ये गाणे लावतो. दोघंही मस्त डान्स करतात. आपली हिरोईन आपल्या हिरोकडे बघत बघत बोलते, मला तर असं वाटतंय की मी स्वप्नच बघते. मला कधी माझं असं कुटुंबच नव्हतं, पण आज मला पूर्ण कुटुंब मिळालंय. सासू सासरे, दीर, ननंद, आजे सासू आणि तुम्ही. आपला हिरोई आपल्या हिरोईनकडे बघत म्हणतच बोलतो, आज खरंच तुम्ही माझी बायको झाल्यासारखं वाटतंय मिसेस सायली. हे सगळं असंच राहायला हवं. आपली हिरोईन म्हणतच बोलते, हे स्वप्न जरी नसलं तरी पूर्ण सत्य तरी कुठे? मी माझ्या माणसांबरोबर खोटं बोलते. आपला हिरो बोलतो, मला माहिती आहे मिसेस सायली, हे सगळं खोटं आहे, पण हे खोटं फक्त आपल्याला मधुभाव सुट्टेपर्यंतच कंटिन्यू करायचंय आणि मग आपण सगळं नीट क्लिअर करू. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहतो की आपली हिरोईन आपल्या हिरोशी बोलत असते, आईंना पूर्ण आजींना मी काहीतरी समजून सांगते आणि त्यांची समजूत काढते, पण या किल्ल्या मी माझ्याकडे नाही ठेवू शकत. आपला हिरो बोलतो, कुठली सून घरातील किल्ल्या स्वतःकडे आल्यावर त्या स्वतःहून परत देईल? आय मीन असं केलं तर मम्मा आणि पूर्णाजीला आपल्यावर डाऊट नाही का येणार? आपली हिरोईन बोलते, पण या किल्ल्यात त्याच मुलीच्या हातात पडायला हव्यात जी या घरची खरी सून असेल. पूर्णाजी आणि आई सगळी कर्तव्य माझ्याकडून किती प्रेमाने करून घेतात बघताय ना तुम्ही. अहो हे सगळं करून मला मेल्यावरून मेल्यासारखं होतं. लाज वाटते मला स्वतःची.